लड़के लिया था पाकिस्तान, हंस हंस के लेंगे हिंदुस्तान. लव जिहाद हा प्रकार आहे का नाहीये? 1951चा तुमचा जर का तुम्ही जनगणनाचा डेटाबेस काढला तर त्यावेळेस मुस्लिमांची संख्या ह्याच राष्ट्रामध्ये 4.5 करोड होती. आज ही संख्या 2011च्या जनगणनेनुसार ही जवळपास 20 करोडच्या वरती क्रॉस झालेली आहे. ती ज्यावेळेस त्या मुसलमान मुलाच्या प्रेमात पडली होती त्यावेळेस त्याच्याकडं pornography प्रकार त्या मुलीबरोबर त्यांनी केला होता. बापरे. न्यूडिटी त्याच्यामध्ये आहे, रेकॉर्डिंग्स त्याच्यामध्ये आहेत, हे सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्या होत्या. हे ब्लॅकमेल करण्यासाठी वापरतात का? तुम्ही त्याला त्या पद्धतीने सुद्धा बघू शकता. 100% मी म्हणलं ना की ज्यावेळेस तुम्हाला एंड रिझल्ट तुमचा एंड मोठो सक्सेस करायचा आहे की लग्नच करायचंय, मग साम दाम दंड भेद ही जी नीती आहे, मग तुम्ही तिला प्रेम दाखवा, तुम्ही तिला लोभ दाखवा, किंवा तुम्ही तिला ब्लॅकमेल करा, किंवा तुम्हाला मग ब्लॅक मॅजिक करा. अशा पद्धतीने कुठल्याही मार्गाने शेवट ती बुरखाधारी झाली पाहिजे ह्याच्यासाठी ते करतात. माझ्या मुली, माझ्या हिंदू समाजातल्या बहिणी जर का तुम्ही अशा पद्धतीने जर का ट्रॅप करत असताल मी विरोध करणार, आणि जर का मी विरोध करत नसेल तर मी गांडू आहे असं मला वाटतं. उत्तर प्रदेश मधला छांगुर बाबा याने 2,500 ते 3,000 आपल्या हिंदू मुलींना लव जिहादच्या शिकार करून त्यांचं धर्मांतरण केलं आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. याच पार्श्वभूमीवरती फक्त उत्तर प्रदेश नाही तर अख्ख्या भारतामध्ये लव जिहादचा प्रकार करण्यात येतो. आणि अजून सुद्धा आपला हिंदू समाज इतका झोपलेला आहे की त्याला या गोष्टींवरती विश्वासच बसत नाही. गेल्या काही पॉडकास्ट मध्ये आपण बघितलं की विश्व हिंदू परिषद असो, बजरंग दल असो, यांच्या माध्यमातून अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते ग्राउंड वरती अशा लव जिहादच्या शिकार झालेल्या मुलींना वाचवायचा प्रयत्न करतात. आणि आज या पॉडकास्टच्या माध्यमातून आज आपण स्पेसिफिक लव जिहादच्या प्रकरणामध्ये जे ऍक्च्युअल मध्ये काम करतात अशा गेस्टला आपण बोलवलेलं आहे. आज आपल्या बरोबर आहेत विक्रमजी घुंगरूवाले, जे की पुण्याच्या बजरंग दल कसबा भागाचे संयोजक आहेत. स्वतः कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएटचं शिक्षण झालेलं आहे, व्यावसायिक आहेत आणि गेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि पूर्ण वेळ बजरंग दलचं ते काम करतात. आणि या आपल्या ज्या बहिणी आहेत लव जिहादचा ज्यांचा शिकार होतो अशा मुलींना परत आणल्यानंतर त्यांचं काउन्सलिंग होऊन त्यांचं पुनर्वसन होईस तोपर्यंत ते त्यांना मदत करतात आणि आपल्या धर्माची सेवा करतात. तर आज आपण लाईव्ह एक्सपिरियन्सेस ऐकणार आहोत. तर चला व्हिडिओची आपण सुरुवात करूया. विक्रमजी नमस्कार, जय श्रीराम. जय श्रीराम. आपण जे इतक्या वर्षांपासून बजरंग दल मध्ये जे काम करत आहात त्याच्यामध्ये मला माझ्या माहितीनुसार सेवा, संघटन, संस्कार आणि सुरक्षा या 4 आयामांमध्ये बजरंग दल स्पेसिफिकली काम करतं. त्याच्यामध्ये हा जो सुरक्षा जो विषय आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या ज्या हिंदू बहिणींना लव जिहादच्या जाळ्यामध्ये जे फसवलं जातं आणि अनेक प्रॉब्लेम त्या मुलींबरोबर घडत असतात, पण अजून सुद्धा आपल्या हिंदू समाजाला आहे ना या गोष्टींची जाणीव नाहीये. तर ह्याच्यासाठी तुम्ही ऍक्च्युअल मध्ये, आता आम्ही तर व्हिडिओ बनवतो, काही केस पेपरमध्ये वाचली किंवा कोणी काही माहिती सांगितलं तर आम्ही त्याची समाज जागरण करण्यासाठी, हिंदू जागरण करण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. बट आपल्यासारखे कार्यकर्ते हे ऍक्च्युअल मध्ये ग्राउंडवरती जाऊन काम करतात. त्यामुळे तुमचा एक्सपिरियन्स या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण हिंदू समाजाला आज आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात महत्वाचा प्रश्न माझा जो आहे की ही जी लव जिहाद हा ऍक्च्युअल मध्ये प्रकार आहे का नाहीये, इथपासूनच आपण सुरू करूया. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. तुम्ही जो विषय मुद्द्याला हात घातलेला आहे तो अगदी एकदम योग्य आहे. समाजाला आजपर्यंत 20-25 वर्षापूर्वीपर्यंत ज्यावेळेस आपण सांगत होतो की गजवाई हिंद नावाचा एक प्रकार आहे तर लोक त्याच्यावरती हसायची आणि मस्करीत घ्यायची. इवन प्रशासन सुद्धा, पोलीस प्रशासन पण या संदर्भात फार जास्ती गांभीर्याने घेत नव्हतं की गजवाई हिंद नावाची काही कॉन्सेप्ट आहे का. तर ती आज पोलिसांच्या, NIAच्या आणि मिलिटरीच्या प्रशासनाच्या दृष्टिक्षेपात आलेली आहे की गजवाई हिंद नावाचा प्रकार आहे. सेम त्याच पार्श्वभूमीवरती लव जिहाद नावाची एक कॉन्सेप्ट ही इस्लामिक कट्टरतावाद्याकडून राबवली जाते या भारत देशामध्ये. ही कॉन्सेप्ट आजही समाजाला अनभिज्ञ आहे. समाजाला आजही त्याच्याबद्दल फार जास्ती कल्पना नाही किंवा ते त्याला फार जास्ती
मस्करीत घेतात. बरोबर. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती समाजात आहे. हम्म. आणि लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, त्यांच्याबरोबर प्रेम करणे आणि त्याच्यानंतर ती ज्यावेळेस वयात येते किंवा त्याच्यानंतर ती लग्नासाठी तयार असेल तर तिच्याबरोबर लग्न करणे, हम्म. तिच्या गर्भातून एक इस्लामिक अपत्य जन्माला घालणे आणि त्याच्याने इस्लामिक संख्या वाढवणे हा त्याच्या मागचा मूळ हेतू आहे. बरोबर. एका हिंदू गर्भातून मुसलमान जन्माला घालणे हा हेतू आपल्याला जर का साध्य करायचं असेल तर प्रेम त्याच्यासाठी फार जास्ती सोयीस्कर भाग आहे. गजवाए हिंद जसे की ते म्हणतात, कधी कधी तुम्ही जर का लक्ष दिलं असेल ते की PFI चं पूर्ण डॉक्युमेंटच आहे. त्या संदर्भात ते डॉक्युमेंट सुद्धा आहे की लडके लिया था पाकिस्तान, हस हस के लेंगे हिंदुस्तान. तर त्यावेळेस त्यांनी तलवारी आणि बंदुकींच्या जोरावरती धर्माच्या आधारावरती भारताचे तुकडे केले होते आणि पाकिस्तान सारखा हिंदू भूभाग जो आहे तो त्यांनी इस्लामिक बनवला होता. आता प्रेम करून तुम्हाला ती संख्या वाढवून तो हा हिंदू भूभाग जो आहे तो त्यांना आपल्या अंतर्गत घ्यायचा आहे. त्याच्या मागची कॉन्सेप्ट अशी आहे की त्यांच्या काही धार्मिक पुस्तकांमध्ये इस धरती के ऊपर दीन कायम करना है. दीन म्हणजे काय? दीन म्हणजे इस्लाम मानणारा जो वर्ग आहे, तो दीनी इबादत करणारा जो वर्ग आहे, तर त्या वर्गाला आपण म्हणूयात. आणि ती कॉन्सेप्ट जी आहे त्यांच्या त्या धार्मिक पुस्तकांमध्ये असल्यामुळे त्यांना ते कायम करायचंय, ह्या धर्तीवरती इस्लामचं राज्य आणायचंय. ह्याच्यासाठी मग त्यांचे वेगवेगळे मार्ग आहेत. तर त्यापैकी आतंकवाद एक मार्ग आहे आणि इथं सामान्य जनता प्रेम प्रकरण करून आणि आपली संख्या वाढवून त्या मार्गाने दिन कायम करते. तर तुम्ही जो मुद्दा आता उपस्थित केलाय किंवा तुम्ही जो मुद्दा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करताय तो 100% एकदम 100% खरा आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून इथे हिंदू मुली टार्गेट केल्या जातात. तुम्ही आता मगाशी म्हणले की हिंदू मुलींना पहिलं प्रेमामध्ये फसवलं जातं आणि ती वयात आल्यानंतर तिच्याबरोबर लग्न केलं जातं. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की तो जो ट्रॅप आहे हा काही शॉर्ट टर्मचा ट्रॅप नाहीये, ह्याच्यामध्ये बरेच वर्षांचा कालखंड सुद्धा असू शकतो? हो, खूप वर्षांचा कालखंड आहे. मी गेल्या 5 ते 7 वर्षांपासून मला साधारण आठवते, तसं त्याच्या अगोदरपासून पण करत असावं, पण मला 5 ते 7 वर्षांपासून मला आठवतंय की मी ह्या गोष्टींमध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्व्ह आहे. जवळपास 40 ते 50 मुलींसोबत माझा थेट संपर्क आलेला आहे, ज्या लव्ह जिहादच्या केसेसमध्ये अडकलेल्या आहेत, ज्यांना लग्न केल्यानंतर घुटमळायला लागत होतं आणि तुम्ही जेलमध्ये गेल्यानंतर 10x10च्या खोलीमध्ये गेल्यानंतर जीव जसा कासावीस होतो ना, तसा कासावीस झालेल्या मुली ज्या आहेत त्यांनी मला 2-2 वर्षानंतर 1-1 वर्षानंतर त्यांनी मला संपर्क केलाय. त्यांनी मला सांगितलंय की दादा मला परत यायचंय, मला बाहेर निघायचंय यातून. तर अशा मुलींच्या मी थेट संपर्कात आहे. मग आता ह्या ज्या मुली म्हणतात की आम्हाला बाहेर यायचं आहे, मग यांना आपण कसं वाचवतो? काय प्रोसेस आपण फॉलो करतो? एक तर सरळ सरळ पहिले त्या मुलीची मानसिकता आपल्या पूर्ण धर्मात परत येण्याची आहे की नाही ही पहिले आपण क्रॉस व्हेरीफाय करतो. ती आल्यानंतर आपण पोलिसांच्याच माध्यमातून त्या मुलीला आपण परत आणतो. आपण बेकायदेशीर कृत्य करण्यामध्ये आपला स्वतःचा विश्वास नाही ना, आपली संघटना या थेअरीवरती चालते. जे पण काय होईल या राष्ट्राचं रक्षण करण्याची जी जबाबदारी आहे ती कायदेशीर आणि संविधानिक मार्गाने झाली पाहिजे, ही आपल्या संघटनेचा मूळ हेतू आहे. ज्या वेळेस त्या मुलीवरती अशा पद्धतीच्या काही अत्याचार घडतात, ज्यांनी ती स्वतः गेल्या 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी लग्नानंतर ज्यावेळेस ती भोगत असते, भोगताना तिचा आत्मा ज्यावेळेस तो चवताळतो की माझ्याबरोबर काहीतरी चुकीचं घडलंय आणि ती ज्यावेळेस आपल्याला संपर्क करते, त्या संपर्कानंतर मग आपण पोलिसांच्या मदतीने त्या मुलीला आपण पुन्हा घरी आणतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला अडचणींना सामोरे जावं लागतं, पण त्या आपण स्टेप बाय स्टेप आपण टॅकल करत असतो. आता याच्यामध्ये तुम्ही जे म्हणला की त्या मुली काही भोगतात, कारण की कसं एखाद्या व्यक्तीला जर त्रास होतच नसेल तर तो परत यायचा पण विचार करणार नाही. पण जर ती मुलगी परत येत असेल म्हणजेच ती काहीतरी सफर करत असेल, तिथे तिला काहीतरी तिथे त्रास होत असेल, तिला जाणवत असेल की आपण काहीतरी चूक केली. असे तुमचे अनुभव काय आहेत ते सांगा, की मुली काय काय तुम्हाला येऊन सांगतात की आमच्या बरोबर हे झालं ते झालं. असे काही रिअल लाईफ अनुभव तुम्ही सांगू शकता का? असे खूप अनुभव आहेत, पण त्यातून मला जे आठवतात ते असे 5-7 एकदम हायलाइटेड अनुभव मी तुमच्या समोर सांगू शकतो. त्याचं कारण असं आहे की ते फार जास्ती डेंजरस सिच्युएशन मधले होते. डेंजरस सिच्युएशन मधले ह्यासाठी मी म्हणलं तुम्हाला की माझ्या डोळ्यासमोर आपल्या पुणे शहराच्या थोडंसं पूर्वेकडच्या भागाला, म्हणजे आपण जर का रेसकोर्स वगैरे सोडून पलीकडच्या बाजूला जर का गेलो, हडपसरच्या बाजूला, तर तिथली एक केस माझ्या डोळ्यासमोर आलती.
मुलगी ज्यावेळेस आमच्या ताब्यात आली, ती ज्यावेळेस ती सांगायला लागली, पोलिसांसमोरच तिने हे सगळं सांगितलं होतं, तर ती त्यावेळेस काहीतरी 11 किंवा 12 वर्षाची होती. म्हणजे आपल्याकडे आता व्ह्युअर्स काही आहेत, माझ्या मातृशक्तीच्या, माझ्या दुर्गा माझ्या भगिनी पण बघतात आहेत, थोडंसं बोलताना शब्द इकडे तिकडे होऊ शकतात. ती ज्यावेळेस त्या मुसलमान मुलाच्या प्रेमात पडली होती, त्यावेळेस त्याच्याकडं पॉर्नोग्राफीचा प्रकार त्या मुलीबरोबर त्यांनी केला होता. बापरे. पॉर्नोग्राफीचा प्रकार, न्यूडिटी त्याच्यामध्ये आहे, रेकॉर्डिंग्स त्याच्यामध्ये आहेत, हे सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्या होत्या. हे ब्लॅकमेल करण्यासाठी वापरतात का? तुम्ही त्याला त्या पद्धतीने सुद्धा बघू शकता. 100% मी म्हणलं ना, की ज्यावेळेस तुम्हाला एंड रिझल्ट, तुमचा एंड मोठो सक्सेस करायचा आहे की लग्नच करायचंय, मग साम दाम दंड भेद ही जी नीती आहे, मग तुम्ही तिला प्रेम दाखवा, तुम्ही तिला लोभ दाखवा, किंवा तुम्ही तिला ब्लॅकमेल करा, किंवा तुम्ही तुम्हाला मग ब्लॅक मॅजिक करा, अशा पद्धतीने कुठल्याही मार्गाने शेवट ती बुरखाधारी झाली पाहिजे, ह्याच्यासाठी ते करतात. तर ज्या वेळेस ती त्या मुलाच्या प्रेमात पडली होती, अक्षरशः मी सर्वजी तुम्हाला सांगतो की त्या मुलीला छाती नव्हती. बर. म्हणजे ती तेवढी लहान होती, एवढी लहान मुलगी होती, त्या मुलीला पूर्णतः नैसर्गिकरित्या छाती सुद्धा आली नव्हती. तेव्हापासूनचे व्हिडिओ जवळजवळ तुम्हाला सांगतो की 1 टेराबाईट पर्यंत रेकॉर्डिंग्स भरतील एवढा मोठा डेटा त्या मुलाकडं, त्या मुलीचा न्यूड व्हिडिओचा होता. आता हे जे आहे, हे सुरुवातीला प्रेमाच्या माध्यमातून एकदा विश्वास जिंकल्यानंतर, विश्वास संपादन केल्यानंतर, एक मुलगा एक मुलगी ज्यांच्या शरीरामध्ये मोठ्या झाल्यानंतर हार्मोनल चेंजेस होत असतात, ते एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन असू शकतं. मुलीची भावना प्रेम असू शकते, पण मुलाच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये प्रेमासोबतच काहीतरी वेगळं तंत्र चाललेलं असतं, षडयंत्र चाललेलं असतं, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने त्या मुलीचे रेकॉर्डिंग्स त्यांनी प्रेमाच्या माध्यमातून विश्वास संपादन करून लॉज वरती घेऊन जाऊन, हॉटेल्स रूम मध्ये घेऊन जाऊन त्यांनी ते रेकॉर्ड केलेले आहेत. जवळपास 5-6 वर्षांचा हा खेळ तिचा चालला होता, आणि 5-6 वर्षानंतर ज्यावेळेस हळूहळू त्याचं दबाव तंत्र वाढायला लागलं, जसं की आता आपने को निकाह करने का है, तो निकाह करने के लिए तेरे को मुसलमान बनना जरूरी है, अशा पद्धतीचे काही दबाव स्टेटमेंट असतात. बुरखा पहन तू, नकाब पहन तू, हिजाब पहन तू, अशा पद्धतीचे काही स्टेटमेंट्स असतात. किंवा खाताना तुम्ही जर का नॉनव्हेज खात नसताल तर तुम्ही नॉनव्हेज खा. आता नॉनव्हेज खाणं हे सर्रास कॉमन झालेलं आहे, पण तुम्ही आवर्जून मोठ्याचं मटण खा. मोठ्याचं मटण म्हणजे मग त्याच्यामध्ये बैलाचं मटण आलं, मग म्हशीचं मटण आलं. कधी कधी हे निधर्मी नीच व्यक्तीची माणसं हे गाय खायला घालतात. आणि प्रेमात अडकलेली एकदम अंध झालेली मुलगी जी आहे, ती ह्या गोष्टी सहज करते. हे जे सगळे कंपल्शन तुम्ही सांगितले, हे प्रेमाच्या जाळ्यात फसवल्यानंतर लगेच होत नसतील. लगेच होत नाहीत. हे बरोबर काही वर्षांनी जसं जसं त्या व्यक्तीवरती कंट्रोल पूर्णपणे येतो, त्याच्यानंतर ते एक एक गोष्ट कंपल्शन करत असतील. बरोबर आहे. एक एक गोष्ट इम्प्लिमेंट करतात. आणि हे इम्प्लिमेंट करत असताना ज्यावेळेस त्या मुलाचा त्या मुलीवरती विश्वास जमतो, ती मुलगी त्याच्या घरामध्ये इंट्रोड्यूस होते. इंट्रोड्यूस झाल्यानंतर ज्यावेळेस तिच्या परिवारामध्ये मग तिकडं कोणी खाला असेल, कोणी आपा असेल, आणि कोणी आणखीन कोणी घरामध्ये असेल, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. अच्छा, म्हणजे ते त्याला पूर्ण फॅमिली मध्ये तू आहे, तू आमचीच आहे, घरातली आहे, असं ट्रीटमेंट देतात. ऑफकोर्स तुम्ही जर का बघितलं, कॉन्फिडन्स मिळत असेल त्याने खूप. 100% खूप कॉन्फिडन्स मिळतो. त्याच्यासोबतच त्या मुलाला पण तो कॉन्फिडन्स मिळतो. त्यांचा जो समाज आहे त्या मुलीला फार जास्ती प्रेम देत असतो, आणि त्या प्रेमाच्या भुकेपायी ती मुलगी हे पाऊल सहज उचलते. पण ती उचलल्यानंतर तिला ते समजतं की बाबा याच्यामध्ये आता अडचण झालेली आहे. आणि हे पूर्ण जर का तुम्ही बघितलं ना, तर सामाजिक धोरण आहे. तुम्ही आज पण बघा, या पुणे शहरामध्ये आपण ज्यावेळेस पुणे शहरात राहतोय, आपल्याकडे जर का एखादी मुस्लिम मुलगी येण्याचं जे प्रमाण आहे, माझ्या बघण्यात तरी जवळपास नगण्य आहे. म्हणजे कधीतरी वर्षातून एखादी मुसलमान मुलगी एखाद्या हिंदू मुलाच्या प्रेमात पडत असेल. पण ज्यावेळेस ती त्या हिंदू मुलाच्या प्रेमात पडते, त्यावेळेस ती घरच्यांना सांगितल्यानंतर सगळ्यात पहिले अपोज कोण करत असतात ना, तर आपले घरातले करतात. ते म्हणतात की तू सगळं कर, तुला सगळ्याची सूट आहे, पण कुठल्याही मुस्लिम मुलीबरोबर प्रेम करू नये, हे आपले घरातलेच म्हणतात. मी जवळपास अशी आतापर्यंत एकही केस बघितलेली नाहीये की घरच्यांनी लगेचच तिचा स्वीकार केलेला आहे. कारण शेवटी काय आहे, 2 संस्कृती फार भिन्न आहेत, 2 विचार फार भिन्न आहेत, आणि त्याच्यामुळे ते लगेच एक्सेप्टन्स होत नाहीत. पण एक्झॅक्ट उलटी परिस्थिती जी आहे ना,
ती मुस्लिमांमध्ये आहे. ती परिस्थिती अशी आहे की त्यांचा सगळा समाज म्हणजे फार शेजारचा पाजारचा, त्यांचा कोणी खादिम असेल तो, त्यांचा कोणी मौलाना असेल तो, कुठला त्यांचा सामाजिक राजकीय जर का नेतृत्व असेल तो सगळे मदत करतात. म्हणजे जर का एखादा प्रशासकीय यंत्रणेत काम करत असेल तर विश्वास ठेवा तोही मदत करतो, छुप्या मार्गांनी का होईना तोही मदत करतो. पूर्ण समाज या पूर्ण गोष्टी वेलकम करतात त्या मुलीला. वेलकम करतात. तू ये, तू कशी आहे, मी तुला काय प्रॉब्लेम आहे आम्ही सॉल्व्ह करतो. यस, पूर्ण तिला म्हणजे वेलकम तुम्ही करतात. म्हणजे लव जिहाद हा फक्त लग्नाचा प्रकार नाहीये, तर ते पूर्णपणे लवचं मायाजाल पूर्ण फॅमिलीच्या माध्यमातून एकदम. ते हे होतंय. एकदम एक्झॅक्ट तुम्ही म्हणजे- जर का जो शब्द वापरला तो तोच आहे की त्या मायाजालमध्ये आपल्या ज्या हिंदू मुली आहेत ज्यांना स्वतःच्या संस्कृतीचा त्यांच्या हिंदुत्वाचा बिलकुल गंध नाहीये. आणि सायमल्टेनियसली पिक्चर मध्ये तर हिंदू संस्कृतीला नावं ठेवलेली असतातच. एकदम बरोबर, एकदम म्हणजे बरोबर. एकीकडे द्वेष निर्माण करायचा आपल्या घरच्यांच्या विरोधात आणि पिक्चरच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीच्या विरोधात, आणि दुसरीकडे असं काहीतरी गोड वाटणारी गोष्ट वाटू शकते ऑफकोर्स. जिथं त्या मुलगा पण प्रेम करतोय, त्याचे आई वडील पण प्रेम करतात, त्याच्या घर तुम्ही म्हणलेत की नेबर पण प्रेम करतात बाजूचे पण. लिटरली म्हणजे पूर्ण वेलकमच होतोय आपण. म्हणजे मी नेबर का म्हणलं तुम्हाला सांगतो. आपल्या माझ्या कसबा भागामध्ये अनेक वस्त्या आहेत. तर त्या वस्त्यांपैकी एक वस्ती अशी आहे की त्या वस्तीमध्ये हिंदू मुलींचं लग्न करून मुस्लिम घरामध्ये जाण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर. तर त्या प्रमाणामध्ये काशीवाडी आणि लोहियानगर नावाचा एक भाग आहे. या भागामध्ये तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एक केस आजपासून 3-4 वर्षापूर्वी आली होती. त्या केसमध्ये ज्यावेळेस ती मुलगी ज्यावेळेस रिटर्न येण्यासाठी तडफडत होती तर ती मला भेटली आणि ज्यावेळेस ती माझ्याबरोबर बोलायला लागली, ज्यावेळेस ती मला एक एक गोष्ट सांगायला लागली, तर तिच्यावरती विश्वास ठेवणारे, तिला प्रेम करणारे, तिची समजूत घालणारे, जर का घरात एखादी गोष्ट तिला फोर्स केली जाते की तू बाबा हिजाब घाल म्हणून, तर तिला ती फोर्स करतात आणि ती प्राथमिक ती नाकारते. नाकारल्यानंतर काही वादविवाद घरात होतात. तर शेजारचे पण तिचे समजूत काढायला यायचे की बेटा ऐसे नहीं रहता, अम्मी तेरे को सही तो बोल रही है, ऐसे नहीं है, अभी नहीं पहनना है तो मत पहन, मगर वो तेरे लिए अच्छा है. धीरे धीरे हळूहळू हे तुम्ही बघा. तुमच्या घराच्या शेजारी जर का पहिले तर आपल्या घरातल्या शेजारचं थुंकूनही बघत नाही, काय चाललंय त्यांच्या बंद दारात परिवारातला विषय, आपण तिकडे जायचं लक्षच देत नाही आपण. इथं एक्झॅक्ट उलट आहे की ते लक्षही देतात, समजूतही घालतात आणि परत ती रीतिरिवाज फॉलो करायला तिला कंपल्शन किंवा हळूहळू कंपल्शन डायव्हर्ट करतात, फार हळूहळू डायव्हर्ट करतात आणि ते समजूनही येत नाही. आणि टिपिकली याच्यामध्ये जर मुलींचं एज जर बघितलं तर ते तुम्ही काय बघता? कारण की मला नाही वाटत जर एखादी आपली 20, 22, 25 वर्षाची जर मुलगी असेल जिने थोडीफार दुनिया बघितलेली आहे, ती या जाळ्यात थोडस कमी प्रमाणात फसेल, किंवा 30 वर्षाची मुलगी फसणं जरा अजून जास्त अवघड आहे. मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये 15 ते 20 हा वयोगट कदाचित सगळ्यात जास्त फस असेल. तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे तुम्ही म्हणलात ते अगदी योग्य आहे. असं नाहीये की जास्ती वयोगटाची मुलगी फसत नाही. तुम्ही जे शब्द वापरला तो फार महत्वाचा आहे की 15 ते 20 वयोगटातल्या ज्या मुली आहेत, जसं आपण सुरुवातीलाच बोललो की त्यांच्या बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात, त्यांना एक मेल अट्रॅक्शन असतं, त्या फसण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे. पण मोठ्या वयोगटातल्या ज्या मुली आहेत त्यात सुद्धा याच्यामध्ये फसतात. अक्षरशः माझ्या बघण्यात आता करंट आज जे आहे, माझ्याकडे एक केस अशी आहे की एक लग्न झालेली स्त्री जिचं मूल 15-16 वर्षांचं आहे, ती एका दूधवाल्याबरोबर पळून गेली आहे. आणि ती एका बँकेमध्ये, यू डोंट बिलीव्ह, ती बँकेची एक क्लर्क आहे. अच्छा. आणि नावाजलेली बँक आहे. तिचा पगार जवळजवळ 60,000 ते 70,000 रुपयाच्या दरम्यान आहे. खूप वर्षापासून ती सर्व्हिस मध्ये आहे. घरदार सगळं सोडून सद्यस्थितीला ती ऑलरेडी घरदार सोडून निघून गेलेली आहे. तर हा जो प्रकार आहे, हा प्रकार फक्त बघा, ज्यांची मुलं 15-15, 16-16 वर्षाची आहेत त्यांना असं काही बॉडी अट्रॅक्शन नाहीये. बरोबर. आणि अशी काही फिजिकल नीड पण नाहीये, पण तरी सुद्धा ते अशा पद्धतीने जातात. नाही, कसं असतं, मला याच्यामध्ये काय वाटतं की फिजिकल नीड एका वयापर्यंत राहत असेल, त्याच्यानंतर माणसाला इमोशनल नीड्स असतील. येस. मला कोण टाइम देतंय का, माझ्या कोणी भावना ऐकून घेतंय का, माझं म्हणणं ऐकून घेतंय का, आणि तिथं तो व्यक्ती कदाचित तो जो त्या महिलेच्या संपर्कात जो आला असेल तर त्याने ती रिक्वायरमेंट पूर्ण केली असेल.
हो. काहीतरी टेन्शन असतील, थांब तू टेन्शन नको घेऊ, एक म्हणतो ना आपण सपोर्ट दाखवायचा हम्म. आणि जाळ्यामध्ये फसवायचं. असं होऊ शकतं. पण तुम्हाला सांगतो की म्हणजे शक्यता आपण कुठल्याही पद्धतीच्या नाकारू शकत नाही. जर का एखादा इन्सिडन्स घडलेला आहे त्याला वेगवेगळ्या अँगलनी चेक करणं फार गरजेचं आहे. आपण एकदम डोळ्यावर पत्ती बांधून की नाही हेच असं आहे असं नाही. आपण आज जे बोलतोय हे गेल्या 7-8 वर्षांच्या माझ्या अनुभवातून बोलतोय बरोबर. आणि त्याच्यानंतर मी आज ह्या कन्क्लुजन वरती आलेलो आहे. तर मला तुम्हाला म्हणायचं असं होतं की सपोर्ट वगैरे स्त्री मुलगी शोधत असेल सुद्धा, पण तुम्हाला सांगतो मी जो इन्सिडन्सचा उल्लेख केला, एक क्लर्क आणि दूधवाल्याबरोबर जाणं, तो सपोर्ट देणार तरी काय टाइम. दूध टाकायला येणारा जो व्यक्ती आहे तो नेमका, ती जी इन्सिडन्स आहे ती पुण्यातली नाहीये, ती पुण्याच्या बाहेरची आहे. बरं. ओके, पण ते आपल्याकडे संपर्कात पुण्याच्या क्षेत्रात आले होते. तर दूध टाकणारा व्यक्ती काय इन्सिडन्स देऊ शकतो क्लर्क लेवलच्या एका स्त्रीला. तर ह्याला वेगवेगळे कंडिशन्स आहेत. असतील, अँगल्स असतील. याच्यामध्ये मला फार जास्ती प्राकर्षाने जे जाणवतं ना सर्वेशजी, ते असं आहे की ब्लॅक मॅजिक हा पार्ट जो आहे, बरं, याच्यामध्ये म्हणजे मला दूध जो दररोज तिच्या घरी जो टाकतोय त्या दुधाच्या माध्यमातून काहीतरी खाण्यापिण्यामध्ये आणलं गेलंय आणि वशीकरण केलंय असं म्हणायचं का तुम्हाला? हो, असंच काहीसं असू शकतं. तुम्हाला सांगतो की ब्लॅक मॅजिकचा जो पार्ट आहे, मी आजपर्यंत ज्या 40-50 केसेस बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला सांगतो दर 3री ते 4थी मुलगी जी आहे ती मला याच्या संदर्भात सांगते आणि Black त्याच्यात ब्लॅक मॅजिक म्हणजे लव्ह जिहाद मध्ये फक्त लव्हचा अँगल नाहीये, तर त्याच्यामध्ये वशीकरण, ब्लॅक मॅजिक. पण आतापर्यंत तर आपण ऐकत आलोय की ब्लॅक मॅजिक तर फक्त हिंदूच लोक करतात, नाही किंवा असं तो जो नाहीये. कायदा वगैरे पण जो बनवण्यात आलेला आहे जी तो हिंदू कसे ते त्या ब्लॅक मॅजिकच्या अंधश्रद्धा करून सगळं वशीकरण करतात याच्याच विरोधात बनवलेला आहे. लव्ह जिहाद मध्ये म्हणजे हे सगळे इतर धर्मीय पण हे प्रकार करतात. खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला सांगतो की ख्रिश्चॅनिटी असेल, इस्लामिक प्रॅक्टिस असतील, हे ब्लॅक मॅजिकची प्रॅक्टिस खूप मोठ्या प्रमाणावरती करतात. अच्छा. आपल्याला ते दिसत नाहीये याचा अर्थ आपल्याला हवा दिसत नाही म्हणजे हवा नाहीये का, तर असं काही नाहीये. प्रत्यक्षात त्याचं अस्तित्व आहे. त्याचप्रमाणे लव्ह जिहाद मध्ये ब्लॅक मॅजिकचं अस्तित्व आहे. हे हिंदू समाज जेवढ्या लवकरात लवकर समजून घेईल आणि ऍक्सेप्ट करेल ते त्यांच्यासाठी बेटर राहील. ब्लॅक मॅजिकचा जो पार्ट आहे तो वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस केला जातो. लव्ह जिहादच्या पार्ट मध्ये फक्त लव्ह नसून त्याच्यामध्ये पॉर्नोग्राफी आहे, त्याच्यामध्ये न्यूडिटी आहे, त्याच्यामध्ये ब्लॅक मॅजिक आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन काही ब्लॅकमेल करण्याच्या ट्रिक्स आहेत. तर त्यातल्या त्यात हा जो ब्लॅक मॅजिकचा जो पार्ट आहे, हा ब्लॅक मॅजिकचा पार्ट तुम्हाला मी सांगतो की माझ्याकडे एक केस अशी आली होती की एक ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये एक मुस्लिम मुलगा होता, एक हिंदू मुलगा होता आणि 2 हिंदू मुली होत्या. या ग्रुपमध्ये एका हिंदू मुलाचं दुसऱ्या हिंदू मुलीबरोबर प्रेम होतं. मुस्लिम मुलगा जस्ट त्याचा फ्रेंड होता आणि कालांतरानंतर त्या हिंदू मुलाचं त्या हिंदू मुलीबरोबर ब्रेकअप झालं आणि आधार देण्यासाठी तो मुस्लिम मुलगा जे आहे त्या मुलीला अटॅच झाला. तो आधार देता 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 तुम्हाला सांगतो की त्यांचं प्रेम जडलं आणि प्रेम झाल्यानंतर त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. लग्न केल्यानंतर कालांतरानंतर ते दबाव मी तुम्हाला सांगितलं की पारिवारिक दबाव आहे, वेगवेगळ्या प्रॅक्टिसिंगचा दबाव आहे. मुलगी फ्रस्ट्रेट झाली आणि ती रिटर्न आली आणि रिटर्न आल्यानंतर तिने मला सगळं सांगितलं. सगळ्या स्टोरीमध्ये एक गोष्ट मला समजली की तिला काही गोष्टी पण हे तर पूर्णपणे प्रेम प्रकरण वाटतंय. तुम्हाला प्रथम दृष्ट्या प्रेम प्रकरण वाटतंय, सगळ्यांनाच वाटेल प्रथम. म्हणजे तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेस पीआय साहेबांबरोबर बोलत होतो त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या, तर त्या पीआय साहेबांनी पण सांगितलं की विक्रम तू तेवढा काय जास्ती फोर्स करू नकोस, हे फक्त प्युअर लव्ह आहे. बरोबर. पण विक्रमला सवय काय की त्या गोष्टींमध्ये फार शेवटपर्यंत जाण्याची ती सवय. त्याच्यामुळे त्यांनी त्या गोष्टींमध्ये फार जास्ती बारीक लक्ष घातलं आणि बारीक लक्ष घातल्यानंतर त्या मुलीच्या सतत संपर्कात आल्यानंतर त्या मुलींनीच ह्या गोष्टी मला सांगितल्या आणि त्या सांगितल्या अशा होत्या की सुरुवातीला तिच्या घरामध्ये मला एक बॅग सापडली जी की त्या मुलीच्या आईने दिली. त्या बॅग मध्ये तुम्ही मला सांगतो की मला केसरची डब्बी सापडली. त्या बॅग मध्ये मग तुम्हाला सांगतो की मला एक गुलाबाचं पाणी सापडलं, ज्याला आपण त्यांच्या भाषेमध्ये ते जमजम का पाणी म्हणतात. आपलं आधी बोलणं झालं होतं की तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट्स घेऊन येऊ शकता का दाखवायला व्हिडिओमध्ये? हो, ते इन्स्ट्रुमेंट्स आहेत माझ्याकडे. ते जर ते म्हणजे ज्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतोय तर ही ती डब्बी आहे केसरची. फार दिवसांपासून ठेवल्यामुळे ती जरा थोडीस स्टिक झालंय ते.
आणि ते खूप दिवसांपूर्वीपर्यंत माझ्याकडे ते आहेत. ही केसरची ती डब्बी होती, त्यात केसर होतं. त्याच्यासोबतच जर का पण तुम्ही हे बघितलं, केसर म्हणजे काय? पण हे तर नॉर्मल असेल ना. म्हणजे मी तुम्हाला मुद्दामून प्रश्न असे विचारतोय जेणेकरून तो जो झोपलेला हिंदू समाज आहे ना, त्याच्या मनात जे प्रश्न निर्माण होतील ना हे व्हिडिओ बघून, माझा तुमच्यावर विश्वास आहे, मला मला पण मी तुमचा- मुद्दामून तुम्हाला असे क्रॉस करणारे प्रश्न विचारतोय. नाही योग्य आहे. तुम्ही जे प्रश्न विचारताय तो एकदम योग्य विचारताय. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला सांगतो की आपण ट्रीट वगैरे द्यायला आपण कुठंतरी जातो. हा. ओके, तर ट्रीट द्यायला जाताना आपण आईस्क्रीम वगैरे जर का काही मिल्कशेक वगैरे आपण जर का काही ऑर्डर केले, हम्म. सहज जर का आपण त्याच्यामध्ये हे मंतरलेलं केसर जर का त्याच्यामध्ये टाकलं, तर ही तरी हम्म. पहिली पायरी आहे. ब्लॅक बरं. मॅजिक करणाऱ्यांना हे मी काय बोलतोय सगळ्यांना- हे ब्लॅक मॅजिक करणाऱ्यांना 100% माहिती आहे. हम्म. म्हणजे हे बाकीच्या नॉर्मल समाजाला जरी हे माहित नसलं नाही, ना, पण विचारच त्यांना- नाही करू शकत. विचारच नाही येतो, तर त्यांना नक्की माहिती आहे की मी काय बोलतोय. हा. तर अशा काही गोष्टी ज्या खाण्यापिण्याच्या माध्यमातून देण्यात येतात, तर ही केसरची त्यातली एक डब्बी होती. बरं. याच्यासोबतच तुम्हाला सांगतो, मला आणखीन काही डब्या त्याच्यामध्ये सापडल्या होत्या. हम्म. त्याच्यामध्ये हे गणपतीचं चित्र जर का तुम्ही बघितलं, तर हे गणपतीचं चित्र होतं. याच्यामध्ये काही पण या बाजूला गणपतीचं जर का- चित्र म्हणजे इस्लामिक जर व्यक्ती हिंदू लोकांवरती जर प्रेशराईज जर करत असेल, मग तो गणपतीचं चित्र का वापरतो? नाही, हे पूजनासाठी नाहीये. बरं. हे तुम्ही जर का बघितलं, ही एक त्यांची मध्ये पण एक थिअरी आहे, एक प्रॅक्टिस आहे. याच्यामध्ये काही इस्लामिक वर्ड्स इथं तुम्ही जर का बघितलं नीट, तर तुम्हाला समजेल. हे गणपतीचं चित्र आहे. आता हे खूप दिवसांपासून सापडल्याप्रमाणे इथे माझ्याकडे काही आयत आहेत. पाण्यामुळे भिजल्यामुळे त्या आयत ज्या आहेत ते थोडस हे झालं, त्याच्या शाई गेलेली आहे. याच्यासोबत जर का तुम्ही बघितलं, तर इथं या मडक्या माझ्याकडं एक मडकं आहे. हे मडकं मी अजून उघडलेलं नाहीये. बरं. पण या मडक्यामध्ये त्या मुलींनी सांगितल्याप्रमाणे तिचे नख आणि केस या मडक्यामध्ये आहेत. हे मी- थोडस नीट मला झेपत नाहीये. नख आणि केस. नख आणि केस हे याच्यासाठी कशासाठी? असतो की नख आणि केस हा माणसाचा डायरेक्ट डीएनए त्याच्यामध्ये असतो. बरोबर. आणि या गोष्टी अंतर्गत तुम्ही समोरच्या व्यक्तीला थेट हिप्नोटाइज करू शकता. पण आता म्हणजे बघा, मी तो जो झोपलेला हिंदू आहे त्याचा एक प्रश्न विचारतो, जो कोणाच्या पण मनात येईल. एखाद्या मुलीला जर त्या मुलाने नख केस मागितला, तर ती अशी थोडी काढून देणार आहे त्याला? हे बघा असं आहे की म्हणजे एक्झॅक्ट काय प्रोसेस केली जाते याच्यामध्ये, थोडस डिटेल मध्ये सांगा. डिटेल मी तुम्हाला सांगतो. आणखीन काही गोष्टी आहेत, मी त्याच्यामध्ये तुम्हाला एक दाखवतो की याच्यामध्ये हे तर गुलाब पाणी आहे, पण हे मंतरलेलं पाणी आहे. बरं. ओके, याला त्यांच्या भाषेमध्ये जमजमका पाणी म्हणतात. हम्म. आणि याच्यात आणखीन काही सामग्री आहे. तर हे अशा पद्धतीचे जे इक्विपमेंट्स आहेत हे मला सर्रास मिळतात. हे सारखं काही ना काहीतरी सारखंच तुम्हाला मिळतंय. मिळत असतं. तुम्ही मला विश्वास ठेवा की मी पुणे शहरामध्ये राहतो. पुण्यातले बहुतांश भागातली लोक मला ओळखतात. मी एका गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष आहे. हम्म. त्याच्यामुळे मी जे बोलतोय हे फार जास्ती विश्वासांनी बोलतोय आणि माझ्यावरती जबाबदारीने बोलतोय. लोक माझ्यावरती विश्वास ठेवतात. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की त्या मुलीने मला ज्या गोष्टी दिल्या आणि त्याच्यानंतर मी त्याला केस विचारली, तर तिने मला सांगितलं की हे तो मला आईस्क्रीम वरती टाकून द्यायचा. बर, म्हणजे तो असं कधीतरी खायला प्यायला गेले असतील बाहेर जी आणि काही आईस्क्रीम खात असतील एकत्र, जी तर तिच्या नकळतपणे किंवा नकळत कळतपणे म्हणा किंवा केसर केसर बघा युजली आपण कधी खात नाही. हा. ओके, हो. तर आज डार्लिंग बेटा मैंने तेरे लिए पिल्लू म्हणतात ते सहज नाही का. अच्छा, आपण हा, म्हणताना हा. म्हणतो पिल्लू मैंने तेरे लिए केसर लाया है. तर हम्म. केसर अशी गोष्ट आहे थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटतं. हम्म. तर केसर टाकून खायला घालणं या गोष्टी त्याच्यामध्ये होतं. दर्ग्यात जाऊन तुम्हाला सांगतो काही तावीज वगैरे बांधणं, बर. ह्या गोष्टी त्यांच्यासोबत केल्या जातात. त्याच्यानंतर ती हळूहळू ज्यावेळेस मुलगी माझ्या बरोबर बोलायला लागली, तर त्या मुलीने मला सांगितलं की त्यांनी मला एक गोष्ट अशी सांगितली होती की त्यांनी आपल्यापासून कोंडवा नावाचं एक क्षेत्र आहे, हम्म. तर त्या कोंडव्यात ती एका ठिकाणी घेऊन गेली होती आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं कोणी मौलाना तिला भेटला. बर. मग तो मुलगा तिला घेऊन गेला होता आणि त्या मौलानाने तिला हे सगळ्या गोष्टी दिल्या. केस वगैरे जे आहेत ह्या सहजपणे काढल्या जातात आणि नख वगैरे जे आहेत ते मिळवण्याच्या वेगवेगळ्या थेरीज असतात. हम्म. म्हणजे आता समजा एखादी मुलगी फार जास्ती वेळ बसली नख कापतीये, तर बेटाला मी फेकता हूं, तू मत हा. फेक. हा. अशा पद्धतीने तुम्ही मिळवू शकता. काहीतरी ठरवलं तर करूच शकतो माणूस. ठरवलं तर काही करू शकतो. नख मिळवणं आणि केस काढणं, लांब केस आहे सहज काढणं काय मोठा अवघड विषय नाही. नाहीये. तर त्यांनी त्या गोष्टी मौलाना पुढे गेल्यानंतर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलीला दिल्या आणि त्या दिल्यानंतर तुम्हाला सांगतो की ह्याच्यातली थेरी एक अशी होती की हे जे गणपतीचं चित्र आहे, हा. ह्या गणपतीच्या चित्राला त्या दिव्यासमोर ठेवायचं, एक दिवा लावायचा, बर. त्या दिव्यासमोर ठेवायचं. ह्याच्यामध्ये आयत आहेत. आता नेमकं याच्यावरती पाणी पडल्यामुळं यातली शाई गेलेली आहे. यात काही लिहिलेलं आहे, इस्लामिक वर्डिंग आहे त्याच्यामध्ये. हम्म. तर ते याच्यामध्ये आहे. हे म्हणायचं बर.
हे एका कोणी करायचं? दिवाला मुलीनी करायचं. हे मुलीनं करायचं. हे मुलीनी करायचं. तोपर्यंत मुलगी हे खाऊन पिऊन तावीज वगैरे बांधून त्याच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेली असते. तर असं होणार नाहीये की आज आपण भेटलोय जस्ट वी आर फ्रेंड्स आणि त्याच्यानंतर मी हे सगळं करायला, तर असं नसतं ते. तर त्याच्यामध्ये खूप त्याच्या अगोदरचा रिलेशनचा टाइम फ्रेम गेलेला असतो आणि त्याच्यानंतर फार जास्ती तुम्ही सिरियस मोडला आलेला असतात की तुम्ही लग्नाचं डिसिजन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत की मुलगी तळ्यात मळ्यात आहे, आता आपल्याला तिला मळ्यातच आणायचं आहे, त्या कंडिशनला ह्या सगळ्या ज्या आहेत गोष्टी वापरल्या जातात. बरं, हे काय करतात सांग? हे असं करतात की एक दिवा असतो, त्या दिव्याच्या समोर ठेवून ही जी काही इस्लामिक वर्डिंग आहे ते वाचायचं. त्या दिव्याला हा गणपतीचं चित्र जे आहे हे जाळायचं आणि त्याला चपलीने मारायचं. हे मारत असताना तुम्हाला सांगतो की ह्यातले काही शब्द आहेत ते म्हणायचे. गणपतीच्या चित्राला जाळायचं, गणपतीच्या चित्राला जाळायचं भुगा जो होईल त्याला आणि चप्पल त्याच्यानंतर ते जरा असताना त्याला चपलीने मारायचं. मारायचं. आता हे ह्याच्यानंतर त्याचा इम्पॅक्ट काय होतो, तर त्या मुलींनी जे मला सांगितलं होतं, ते मुलींनी असं सांगितलं होतं की हे सगळं करत असताना त्या मौलांनी ह्याच्यावरती मडक्यावरती हात पण ठेवायला सांगितला होता त्या मुलीला. बरं. आणि ज्यावेळेस त्या मुलीला हात ठेवायला सांगितला होता त्यावेळेस त्या मुलीला असं फील होत होतं की तिच्या बॉडी मधून काहीतरी शरीरातून आतमधून या हाताच्या माध्यमातून ह्या मडक्यात चाललंय. आणि एनर्जी अशी एनर्जी जी आहे ती तिच्या बॉडी मधून गेली, ती मडक्यात गेली आणि त्याच्यानंतर ती रडायला लागली. अच्छा. आणि त्याच्यानंतर ती रडल्यानंतर एक 5-10 मिनिटासाठी ती सुन्न झाली आणि बेशुद्ध झाल्यासारखं झालं. आणि त्याच्यानंतर ती शी इज रेडी नाव की अम्मे तेरे साथ प्यार, आता हा अम्मे तेरे साथी प्यार करून, जे कन्फ्युजन होतं ते तिचं दूर झालं की आता मी तुझ्याबरोबर लग्न करणार. येणारच, आता येणारच. आता हे सगळं करत असताना हा ब्लॅक मॅजिकचा पार्ट, हा बावा नावाचं एक कॅरेक्टर त्यांच्यामध्ये असतं. हे बावा? प्रॉपरली काय? हो, बाबा का बावा बावा? बावा बावा जे आहेत हे अशा पद्धतीचं ते सगळं पुणे शहरामध्ये रॅकेट चालवत असतात, ते वापरत असतात हे सगळं. आणि हे फार कॉमनली चालतं. तुम्ही माझ्यावरती फार विश्वास ठेवा असं मला अपेक्षित आहे, कारण मी हे फार जास्ती प्रत्यक्ष जवळून बघतोय. याच्या व्यतिरिक्त अजून काय काय इन्स्ट्रुमेंट्स असतात? याच्या व्यतिरिक्त मग जर का तुम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की काही रीळ केलेले आहेत माझ्याकडे, त्याचे आता नेमकं तो आयटम माझ्याकडे त्याचे फोटोज आहेत, ती काही रीळ केलेली असते, त्याला तेलात बुडवायचं असतं. रीळ म्हणजे हे अशाच आयतांची एक रीळ असते. बर. आणि ती रीळ जी असते ती तेलात बुडवायची असते. आणि ती रीळचा जो कागद असतो त्याच्यामध्ये काय आयत लिहिलेले असतात, ती पाण्यात टाकून प्यायची असते. बर. म्हणजे हे तुम्हाला थोडस काहीतरी ज्याला माहिती नाही त्याला हे विचित्रच वाटेल, विचित्र आहे हे. जो करत असेल तो कदाचित असल्या सगळ्या गोष्टी. म्हणजे तुम्हाला सांगतो की आजपर्यंत आपण असं काही काही ऐकलेलं आहे की स्मशानात जाऊन पार प्रेत खाल्लेला आपण ऐकलेलं आहे. तर त्याच्यामुळं एवढं विचित्र नाहीये हे, पण अशा पद्धतीने काही गोष्टी घडल्या जातात. तावीज असतात. तावीज मध्ये तुम्हाला सांगतो की तुमचे केस किंवा तुमचा ओढणीचा एखादा तुकडा किंवा असे काही कापड वगैरे तुमचं त्याच्यामध्ये डायरेक्ट डीएनए कनेक्टेड आहे, ते तावीज मध्ये बांधलं जातं. गंडे वगैरे बांधले जातात. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिकडे ब्लॅक मॅजिक मध्ये वापरले जातात. आणि ही जी तंत्रविद्या आहे ही या लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वापरली जाते, फक्त ती आपल्या समोर येत नाही. हा, हे महत्वाचं. कारण की पूर्ण ते अंधश्रद्धा निर्मूलन ते तर फक्त हिंदूंचंच होतं. तो विषय नरेटिव्ह सेट झालेला आहे. तो विषयच असा आहे. तुम्हाला सांगतो की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आपल्याकडे आहे. माझ्या अंदाजे साधारण 2000 ते 2005 दरम्यान हा कायदा आलेला असावा. मी एक्झॅक्ट वर्ष त्याच्यामध्ये मला कन्फर्म नाहीये, पण हा कायदा जो आहे हा सेक्युलर मानसिकतेच्या सरकारच्या काळात आलेला आहे. त्याच्यामुळे हिंदू रिच्युअल्स आणि हिंदू ऍक्टिव्हिटीज या सेंटर पॉइंटला ठेवून त्याच्या आजूबाजूला सगळा विषय गिरवून तो अंधश्रद्धा निर्मूलन कायदा त्याच्यामध्ये आलेला आहे. याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या आयत वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये त्याचा कुठं उल्लेख नाहीये. ओके, आता तुम्ही जर का बघितलं की नुकतंच आता मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये आपले जे 7 हे आहेत स्वयंसेवक, ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे आहेत ते निर्दोष, त्यांची मुक्तता झालेली आहे. ही निर्दोष मुक्तता झाली. त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की आम्हाला याच्यामध्ये अडकवण्यात आलं. कुणी अडकवलं तर सरकारचं हे सगळं षडयंत्र होतं. सरकारचं हे षडयंत्र काय होतं तर त्यांना हिंदू टेरर दाखवायचा होता. हिंदू टेरर दाखवल्याने काय होणार आहे की हिंदुत्ववादी जे आहे ती विचारधारा कच्ची होणार आहे. बॅकफुटला सेम ह्याच पद्धतीमध्ये हिंदुत्ववादी आणि हिंदुत्व हा जो संस्कार आहे याच्यामध्ये काही विद्या आहेत
आणि त्याच्यामध्ये जे पण काय आपण पूजन करतो तर ते पूजन जे आहे हे तंत्रविज्ञान ब्लॅक मॅजिकला वापरलं जातं आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यामध्ये नेमका तोच मुद्दा घेऊन त्याच्या आजूबाजूला सगळं गिरवणी गेलेली आहे. याच्यामध्ये इस्लामिक किंवा हे ख्रिश्चनिटी पोलिसांना थोडक्यात माहितीये, बट तरी सुद्धा ते कायद्यात प्रक्रिया नसल्यामुळे कारवाई नाही करू शकत. इम्प्लिमेंट नाही करू शकत. हा एक मुद्दा पोलिसांचे पण एक अडचणीचा भाग होतो. दुसरा एक मुद्दा की मुली आणि मुलींचा परिवार याच्यासाठी तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन पर्यंत येत नाहीत. बरोबर. हा दुसरा एक मुद्दा. कारण काय कितीही मला वाटत असलं, कितीही बजरंग दलाला वाटत असलं, किती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना वाटत असलं तरी सुद्धा ज्याच्या बरोबर हे सगळं घडलेलं आहे त्या विक्टिमनी पोलीस स्टेशनला जाणं फार गरजेचं आहे. बरोबर. जोपर्यंत विक्टिम पोलीस स्टेशनला जाऊन ते सगळं सांगणार नाही तोपर्यंत पोलिसांचे सुद्धा हात बांधले गेलेले आहेत आणि त्यांना कायद्यानेच काम करायचं. तर जर का घरच्यांनी जर का मुलीला ताकद दिली आणि आजूबाजूच्या समाजाने जर का आपल्याला ताकद दिली तर ते 100% पुढे जाऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त अजून काय काय टूल्स तुम्ही बघितलेले आहेत किंवा ऐकले आहेत? सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पॉर्नोग्राफी जो आहे, न्यूडिटी हा एक्स्ट्रीम लेवलला चालतो. ह्याच्यासोबतच प्रेशर क्रिएट करणं, ब्लॅकमेल करणं हा जो एक प्रकार आहे. आपल्या इकडं जवळपास खराडीचा एक परिसर आहे, तिथली एक केस माझ्याकडे काही वर्षांपूर्वी आली होती. तिथे असं होतं की त्या मुलीच्या याला लोन मारले होते. काय लोन मारले होते. बरं. हे जे लोन होते हे तिच्या अंगावरती जवळपास 6 लाख रुपयाचे लोन केले होते. तिच्या नावाने लोन घेतले? तिच्या नावाने लोन घेतले होते. बरं. लोन घेतले तिच्या प्रियकराने, हा. तो जो मुस्लिम मुलगा आहे त्यांनी लोन घेतले. ते सगळे पैसे तिच्या अकाउंटला आल्यानंतर त्यांनी वापरले. हम्म. पण लोन नेमकं त्या मुलीच्या ह्याला होते. बरं. 22-23 हजार रुपयाची त्यांची EMI होते. हम्म. आणि ज्या वेळेस ती मुलगी ते पैसे भरायला असमर्थ असते तो काय म्हणत असतो की हे पैसे मी भरणार. हम्म. पण शेवटी लाखो रुपयांचं कर्ज त्या मुलीच्या डोक्यावरती आलंच. हम्म. उद्या जर का तुझा माझ्याकडे व्हिडिओ पण आहे, देखा तेरा व्हिडिओ भी मेरे पास, देखा तेरा फोटो भी मेरे पास, त्याच्यानंतर ही असली शस्त्र आणि त्याच्यानंतर मग ते लोन वगैरे तिच्या अंगावरती कर्ज पण करून ठेवायचं. तेरे को 6 लाख रुपए देने के ना तो मैं दूंगा. तो अपनी बात क्या हुई थी, अपन प्यार कर रहे, अपन दोनों मिलके करेंगे, अपन शादी करेंगे, निकाह करेंगे, अपन आने वाला संसार अपना एक साथ करेंगे. तू प्यार करती है मेरे साथ तो शादी करने में, निकाह करने में क्या दिक्कत है? तेरे लोन का मैं आने वाला दूंगा ना, अपन एक साथ रहेंगे तो मेरे को देने का. अशा पद्धतीच्या बतावण्या करून एवढं मोठं लाखांचं कर्ज आपल्या डोक्यावरती टाकल्यानंतर त्या मुली त्यातही फसतात. म्हणजे तुम्हाला सांगतो की ट्रिक्स जे आहेत प्रत्येक केसमध्ये वेगवेगळी ट्रिक आहे. काही ना काही करायचं आणि ते मुलीला अडकवायचं, कशात ना कशात तरी अडकवून ठेवायचं. अगदी तुम्हाला सांगतो की हे असंच आहे. आता तुम्हाला मी जिओग्राफिकली थोडस काही सांगतो. आपल्याकडं जवळपास पुणे जिल्हा जो आहे खूप मोठं क्षेत्र आहे. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. आपला पुणे शहर आहे, ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्रात 36 जिल्हे, देशात 700च्या वरती जिल्हे आहेत. आणि या सगळ्या जिल्ह्यांमधून रोज एक केस, मी फक्त एवढंच सांगतोय की पुणे जिल्ह्यात जर का तुम्ही बारकावून विचार केला तर रोज आंतरधर्मीय लग्नाचं, आंतरजातीय नाही, दोघांमध्ये गल्लत करतो समाज. आंतरजातीय वेगळं, आंतरधर्मीय वेगळं, इंटरकास्ट वेगळं आणि इंटर रिलिजियस वेगळं. तर इंटर रिलिजियस मॅरेजचं रजिस्ट्रेशन आपल्या इथं रोज एक होतं. देशात 700च्या वरती जिल्हे, आपण रोजची एक हिंदू मुलगी जर का गेली असं आपण कॅल्क्युलेट केलं तर तुम्ही विचार करा की 700 गुणिले 365, 300 जरी कॅल्क्युलेट केलं तरी 2,10,000 हे तुमच्या वार्षिक मुली चाललेल्या आहेत. तुम्ही जर का त्याला 300 कॅल्क्युलेट केलं, 700 मुली जर का तुमच्या रोज चाललेल्या आहेत, 2,10,000, महिन्याला 21,000, वर्षाला 2 लाख, जास्ती होईल. पण तुम्ही ऍव्हरेज पकडा. त्यांच्यापासून निर्माण होणारी जी आपत्ती आहेत ती 2 आपत्ती पकडा. म्हणजे तुम्ही जर का बघितली की 2,10,000 तुमच्या मुली वार्षिक चाललेल्या आहेत, 2 अपत्य तुमचे चाललेले आहेत, म्हणजे जवळपास 6,30,000चा काउंट जो आहे हा फक्त प्रेमाच्या माध्यमातून तुमच्यातून कमी होतोय आणि त्यांच्यातून वाढतोय. 1951चा तुमचा जर का तुम्ही जनगणनाचा डेटाबेस काढला तर त्यावेळेस मुस्लिमांची संख्या ह्याच राष्ट्रामध्ये 4.5 करोड होती. आज ही संख्या 2011च्या जनगणनेनुसार ही जवळपास 20 करोडच्या वरती क्रॉस झालेली आहे. आणि आता येत्या पुढच्या वर्षामध्ये कास्ट सेन्सस होणार आहे, जातीगत जनगणना होणार आहे, त्यावेळेस नक्की देशासमोर आकडा येईल की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ही मुस्लिमांची मेजॉरिटी वाढली कशी. त्यावेळेस 1951च्या जनगणनेमध्ये हिंदूंची संख्या होती 80 करोड, जी की 2011च्या डेटाबेसच्या हिशोबाने ती झाली 70 करोड. हिंदू 10 करोड कमी झाला आणि मुस्लिम 300-400% वाढला.
तुम्हाला काय वाटतंय हे सहज होतंय? हे सहज होत नाहीये. त्यांचा जो ध्येय आहे, लढ के लिया था पाकिस्तान, हस हस के लेंगे हिंदुस्तान, ह्या ध्येयाअंतर्गत हे काम चाललंय. आता जे बांगलादेश मधून, म्यानमार मधून हे जे रोहिंग्या पाकिस्तानच्या मार्फत हे जे भारतात येतात, तुम्हाला काय वाटते? लाखोंच्या संख्येने हे जे आपल्या करोडोंच्या संख्येने आपल्या देशामध्ये घुसखोर घुसवले जातात, तुम्हाला काय वाटते? हे सगळं ह्या गजवाय हिंदच्या आजूबाजूला चाललेलं षडयंत्र आहे. समाजाने याला फार जास्ती गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. आम्ही ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस काम करत असताना समाज आम्हाला सर्रास म्हणतो की हिंदुत्ववादी कार्यकर्ते काय हे यांचा मेंदूच नसतो, यांना काही कळतच नाही, समाजामध्ये हे धार्मिक तेढ पसरवण्याचं काम करत असतात, जातीय तेढ पसरवण्याचं काम करत असतात. तर असं आम्ही काही करत नाही. मी सुशिक्षित माणूस आहे, मी ग्रॅज्युएट आहे, बीकॉम झालेला आहे, आबासाहेब गरवरे महाविद्यालयातून माझं शिक्षण कंप्लीट झालेलं आहे. मला कळतं, चौकस आहे, मी एका मंडळाचा अध्यक्ष आहे, मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. हे बघितल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस मला सांगताल की बाबा तू माझ्या या गोष्टींचा विरोध जर का केला असतं, मी जर का जातीय तेढ धार्मिक तेढ निर्माण करतो तर मी करणार. माझ्या मुली, माझ्या हिंदू समाजातल्या बहिणी जर का तुम्ही अशा पद्धतीने जर का ट्रॅप करत असताल मी विरोध करणार 100%. आणि जर का मी विरोध करत नसेल तर मी गांडू आहे असं मला वाटतं. आणि मला त्याच्यासाठी फार जास्ती म्हणजे मत ते जसं करतात की ती मुलगी पटवण्यासाठी सामदाम दंडभेद, तर मग आपल्याकडे सामदाम दंडभेद खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि तीच संख्या आपल्याकडे आहे. म्हणजे हे आपल्या मला ओळखणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना याची कल्पना आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी त्या लेवलला करू शकतो. समाजाला काय म्हणायचंय ते म्हणू दे, पण हे सत्य आहे आणि हे येत्या काळामध्ये आम्ही त्याच्यामध्ये पोलिसांना दाखवणार आहोत. आणि आम्ही ऑलरेडी राज्य सरकारला ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या पाठवलेल्या आहेत. पुन्हा एकदा तुमच्या मार्फत आमची विनंती आहे की तुमचे संपर्क चांगल्या प्रमाणावरती आहे, तर तुम्ही पुन्हा एकदा त्यांना जर का राजकीय नेतृत्वांना जर का दाखवलं, त्यांच्या नजरेस आणून दिलं, तर त्याच्यावरती कठोर कारवाई होऊ शकते. लव्ह जिहादमध्ये आणखीन एक गोष्ट आहे की मुस्लिम मुलांमध्ये सेकंड मॅरेज, थर्ड मॅरेज, दुसरं तिसरं लग्न करणं जे आहे हे सर्रास चाललं. आता हे जे दुसरं तिसरं लग्न आहे ते सहसा हिंदू मुलींवरतीच हे ऍप्लिकेबल करतात. आणि हे करत असताना त्यांच्यामध्ये याला जन्नत के दरवाजे खोलने का रस्ता अशा पद्धतीचं काही सांगितलं जातं. आणि याच्यासाठी जर का आपल्याला याच्यावरती आळा आणायचा आहे, जर का दुसरं मॅरेज जर का तुम्हाला बंद करायचं आहे, लव्ह जिहादची ही समस्या तुम्हाला जर का कायदेशीर मार्गाने पण अडवायची आहे, तर त्याच्यासाठी समान नागरी कायदा येणं फार गरजेचं आहे. समान नागरी कायद्यामध्ये काय होणार आहे की जसं हिंदू लॉ आहे की त्यांनी एकच लग्न करणे, एकाच स्त्रीसोबत राहणे, जर त्याला घटस्फोट हवा असेल तर कायदेशीर मार्गाने देणे आणि त्यानंतर त्या स्त्रीचा भविष्याचा उदरनिर्वाहाचा पोटगीच्या माध्यमातून खर्च देणे. हा जो लॉ हिंदूंना आहे हा ख्रिश्चनांना पण सेम पाहिजे, हा मुस्लिमांना पण सेम पाहिजे. पण इथं आपल्याला दिसतंय वेगळं की इस्लामिक लॉ काय सांगतो की तुम्ही 2-3 लग्न करू शकता आणि त्याच्यामध्ये दुसरी मुलगी नेमकं दुसरी तिसरी मुलगी जी आहे ती आपली हिंदू मुलगी वापरली जाते. तर त्याच्यासाठी हे जर का आपल्याला कायदेशीर मार्गाने याला आळा घालायचा आहे तर समान नागरी कायदा लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे, सरकारला विनंती आहे की त्यांनी या गोष्टींवरती थोडं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि समान नागरी कायदा लवकरात लवकर आणावा. लवकरात लवकर कायदा येईल अशी आपण सरकारकडनं अपेक्षा ठेवूयाच. पण तोपर्यंत तुम्ही जे ग्राउंडवरती काम करत आहात याला खरंच सलाम आहे. एक शेवटच्या प्रश्नाकडे आपण येऊया. हा जो लव्ह जिहादचा जो प्रकार आहे, अंधश्रद्धा असू दे, ट्रॅप असू दे, ब्लॅकमेलिंग असू दे, पॉर्नोग्राफी असू दे, याला लॉंग टर्म मध्ये सोल्युशन बघताना आई वडिलांनी त्यांच्या मुलींना कसं प्रोटेक्ट करणं आजच्या काळात गरजेचं आहे आणि त्या मुलींनी पण काय गोष्टींचं म्हणजे डोक्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही असं आपल्या मुलांना नाही म्हणू शकत ना, अरे तुझ्या कॉलेजमध्ये मुसलमान मुलगा त्याच्याशी बोलूच नको. कारण की आपला समाज हा असा डोळ्याला झापड लावलेला समाज नाहीये, तो ओपन माइंडेड समाज आहे. आणि आपण इतकी स्ट्रगल केलेली आहे एवढे वर्षांपासून समाजाला काय म्हणूया आपण सायंटिफिक अप्रोच देण्यासाठी, समाज प्रगल्भ करण्यासाठी, मॅच्युअर्ड करण्यासाठी. आपला सायंटिफिक समाज आहे. आपण नेहमी विज्ञान, टेक्नॉलॉजी, नवीन गोष्टींचा नेहमी स्वीकार करतो. जुन्या चालीरीती गोष्टी ज्या अडचणीच्या असतील त्याला आपण सोडलेलं आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही मगाशी म्हणले की पूर्वी मल्टिपल मॅरेजेस अलाउड होते, पण आता एकच मॅरेज हिंदूंमध्ये आहे आणि हिंदूंनी स्वीकार केलेला आहे. पण हे करता करता हिंदूंना डोळे उघडण्यासाठी आणि त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या मुलींना अशा काही गोष्टींपासून अडवण्यासाठी किंवा प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही एक संदेश काय द्याल?
बेसिकली असं आहे की तुम्ही जो शब्द वापरलात की आपण थेट असं सांगू नाही शकत की तुझ्या शाळेत कॉलेजमध्ये कोणी मुसलमान मुलगा आहे त्याला काय तू बोलू नको, आपल्याला बोलावं लागेल. मी त्या गोष्टीमध्ये फार माझं माइंड जे आहे ते स्ट्रेटवे झालेलं आहे. समोरचा जर का तुमच्यावरती घात लावूनच थांबलेला आहे आणि तुम्ही म्हणताल की नाही तो तसा नाहीये, तो तसा नाहीये, असं नाही होत. रूम मध्ये जर का 1000 मच्छर आहेत तर हा डेंग्यूचा, हा मलेरियाचा, हा ह्याचा असं नाही होत. तुम्हाला सरसकट मच्छर मारावे लागतील. तशाच पद्धतीने तुम्हाला थेट तुमच्या मुलींना हा निरोप द्यावा लागेल की बाई ग, तुला काय करायचंय ते तू कर. तुला कुठं जायचंय, पार्टीला हॉटेलिंग वगैरे करायची, तू तुझी मजा मस्ती कर, 100% कर अभ्यासासोबत. पण तू कुठल्याही गैर हिंदू मुलाबरोबर, म्हणजे शब्द वापरताना मी हा का वापरतोय, घरच्यांनी तशा पद्धतीने सांगावं म्हणून, त्याच्यापासून तू एक हात लांब राहा. आम्हाला तो मुलगा बिलकुलही चालणार नाही. आम्हाला त्या मुलाबरोबर तुझी मैत्री बिलकुलही चालणार नाही. आणि प्रेम संबंध त्याहून दूरचा भाग, हे तुम्हाला फार जास्ती उघड उघड स्पष्ट स्पष्ट बोलावं लागेल. जर का तुम्ही हे नाही बोललात तर मुलींना त्याचा अर्थ समजत नाही, मुली त्या गोष्टी सहज वाहत जातात आणि नंतर ह्या समस्या निर्माण होतात. पहिला मुद्दा हा की घरच्यांनी मुलींना सांगणे, आई वडील भाऊ बहीण काका काकू यांनी सगळ्यांनी सांगणे की बाबा तू गैर हिंदू मुलाबरोबर मैत्री करू नको, मुस्लिम मुलाबरोबर ख्रिश्चन मुलाबरोबर तुझी मैत्री आम्हाला पटणार नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा, हिंदुत्वाचं जागृतीकरण हे आपल्या मुलींमध्ये करणं फार गरजेचं आहे. तुम्ही मॉडर्न होणं म्हणजे तुम्ही तुमचं संस्कार सोडणं, तुम्ही तुमची परंपरा सोडणं, तुम्ही तुमचं हिंदुत्व सोडणं, ह्याचा अर्थ तसा होत नाही. फार जास्ती मोठमोठ्या ज्या स्त्रिया आहेत ज्या आता फार मोठमोठ्या हुद्द्यांवरती आहेत, त्या सुद्धा त्यांच्या धर्माचं, हिंदुत्वाचं, परंपरेचं, संस्कृतीचं पालन करतात. त्या पण फार जास्ती यशस्वी आहेत. म्हणजे मॉडर्न होणं म्हणजे हिंदुत्व सोडणं नाही, तर हिंदुत्वाचं जागृतीकरण करणं, त्याच्यासोबत ते समाजात प्रदर्शित करणं, म्हणजे कपाळी गंध लावणं, तुम्ही तुमच्या देवी देवतांवरती विश्वास ठेवणं, मंदिरात जाणं, त्यांच्यासोबत तुम्ही राहणं, हिंदूच लोकांबरोबर तुम्ही वावरणं, सार्वजनिक हिंदुत्वाच्या कामांमध्ये तुम्ही सहभागी होणं, हे हिंदुत्वाचं जागृतीकरण. आपल्याकडे ज्या राण्या आहेत, आपल्याकडे ज्या महापुरुष आहेत, त्यांचं तुम्ही चरित्र वाचन करणं, ते चरित्र तुम्ही आत्मसात करणं आणि अशा लोकांच्या वातावरणात तुम्ही राहणं, याच्यासाठीच तुमच्याकडे विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत दुर्गा वाहिनी नावाचा एक आयाम आहे. या आयामामध्ये हिंदू मुलींना सक्षम बनवणे, शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि वैचारिक दृष्ट्या, त्याच्यासाठी काम केलं जातं. तर आपल्या मुलींनी दुर्गा वाहिनीमध्ये आलं पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाअंतर्गत राष्ट्रसेविका समिती हा उपक्रम चालतो, मुलींनी तिथं गेलं पाहिजे आणि स्वतःच्या आतमधलं स्त्रीत्व जागृत केलं पाहिजे. हे सगळं जर का तुम्ही एकत्रितरित्या समाजाने आणि घरच्यांनी जर का मिळून केलं आणि उघड उघड जर का तुम्ही याचं प्रदर्शन केलं तर 100% आपण या गोष्टीच्या विरोधात येत्या काळामध्ये हे पूर्णतः थांबणार नाही, पण आपण त्याच्यावरती अंकुश आणू शकू, ह्याच्यावरती मला 100% विश्वास वाटतो. मला याच्यामध्ये फक्त एक ऍड करावं असं आवडेल की मुलांच्या भाषेमध्ये पिक्चर त्यांना बघायला आवडतात, तर काही पिक्चर तुम्ही रेकमेंड कराल का? कोणते पिक्चर बघावेत त्यांनी, जेणेकरून हे लव्ह जिहादचे प्रकार काय होतात त्यांना समजेल? बेसिकली आत्ताचा जो ट्रेंड आहे बॉलिवूडमध्ये, तो तुम्ही जर का बघितलं तर राष्ट्र निर्माण आणि पूर्वाचा गौरवान्वित करणारा जो इतिहास आहे, अशा पद्धतीचा ट्रेंड आता बॉलिवूडमध्ये सुरू आहे. त्याच्यामध्ये काश्मीर फाईल्स नावाचा जो पिक्चर आहे तो तुम्ही बघितलाच पाहिजे, बरोबर, कंपल्सरी. केरला स्टोरी हा जो पिक्चर आहे हा तुम्ही आपल्या मुलींना दाखवलाच पाहिजे. आम्ही ती लोक आहोत की केरला स्टोरीमध्ये जे पण काही विक्टिम्स आहेत, ज्या इंटरनॅशनल सिक्युरिटी फोर्सेसनी ज्यांना रेस्क्यू केलं होतं त्या सगळ्या त्या इस्लामिक स्टेट्स मधून, त्या मुलींना पुणे शहरात आपण SP कॉलेजमध्ये आणून, लेडी रमाबाई हॉलमध्ये आपण आणून त्यांचा कार्यक्रम घेतलेला होता. त्याच्यामुळे त्यांची आपबीती आपण ऐकलेली आहे. आपण ती केरला स्टोरी ही कुठलीही बनावट पिक्चर नाही. आपल्या मुलींना ते दाखवलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. त्याच्यासोबतच आता जे पण काय आपले राष्ट्र निर्माणासारखे जे आपले महापुरुषांचे जे पिक्चर आता बनतात, ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत, महाराणा सिंह आहेत, जेवढे पण आपले मावळे आहेत त्यांच्यावरती पिक्चर बनतात, ह्या बघा आणि आपल्या देव देश धर्मासाठी तुम्ही स्वतःला, मुलींनी सुद्धा स्वतःला अर्पण करावं आणि त्याची मानसिकता तयार करावी. घरच्यांनी पण देव देश धर्माच्या कामासाठी येण्याची मानसिकता करावी. हे मला तुम्हाला तुमच्या माध्यमातून समाजाला सांगणे गरजेचे वाटते. चालेल दादा, खूप खूप धन्यवाद. आपण जो रिअल लाईफ एक्सपिरियन्स सांगितला आणि आपण ज्या पद्धतीने ग्राउंडवरती ॲक्च्युअलमध्ये काम करत आहेत, व्हिडिओमध्ये येऊन बोलणं खूप सोपं असतं आमच्यासारख्या लोकांना, पण आपल्यासारख्या लोक जे ॲक्च्युअलमध्ये काम करतात आणि या मुलींना वाचवायचं जे काम करतात हे खरंच खूप मोठं कार्य आहे. आपल्याला पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा.
आणि मी देवाचरणी अशी प्रार्थना करतो की या सगळ्या प्रॉब्लेम मधून त्या ज्या मुली आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांना प्रोटेक्शन मिळू दे. खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र.